अभंग संत तुकाराम महाराज यांचा आहे आणि प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. आज आपण या ठिकाणी भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह करत आहोत. तुमच्या आमच्या मनामध्ये भाव आहे म्हणून करतो की भाव नाही म्हणून करतो? भाव आहे म्हणून. बोलत चला. भाव आहे म्हणून. भाव आहे म्हणून करतो. या सप्ताहासाठी ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्या देणगीदारांच्या मनामध्ये भाव आहे म्हणून देणगी दिली की भाव नाही म्हणून देणगी दिली? भाव आहे म्हणून. भाव आहे म्हणून देणगी दिली. या सप्ताहासाठी ज्यांनी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्यांच्या अंतःकरणामध्ये भाव आहे म्हणून अन्नदान केले की भाव नाही म्हणून अन्नदान केले? भाव आहे म्हणून. आहे म्हणून. भाव आहे म्हणून अन्नदान केलेलं आहे. आज आपण या ठिकाणी आपलं घरदार सोडून बायका पोरं घेऊन कीर्तन ऐकण्यासाठी आलेलो आहोत. तुमच्या अंतःकरणामध्ये भाव आहे म्हणून आलात की भाव नाही म्हणून आलात? भाव आहे 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 म्हणून. भाव आहे म्हणून आलेला आहात. या सप्ताहासाठी ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्या देणगीदारांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. या सप्ताहासाठी ज्यांनी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्यांचीही मी मनापासून ऋण व्यक्त करते. या ठिकाणी जे गायक मंडळी असतील फार सुंदर गायन करता हो, तुम्हालाही मी धन्यवाद देते. मृदंगाचार्य असतील तुमचा हात बोलतो, तुम्हालाही धन्यवाद देते. या ठिकाणी जे टाळकरी मंडळी असतील फार सुंदर साथ दिली, तुम्हालाही धन्यवाद देते. या ठिकाणी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांनी मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हालाही मी धन्यवाद देते. तुम्ही सर्व ग्रामस्थांनी मला या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हालाही मी धन्यवाद देते. आणि माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते, सेवेला प्रारंभ करते. माझ्या गुरुवारांच्या चरणी नतमस्तक होते, सेवेला प्रारंभ करते. भगवंताच्या चरणी नतमस्तक होते, सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माहिती आहे ज्ञान आहे त्याला पुस्तक म्हणतात. ज्याच्यामध्ये अधिक लांबीच्या काल्पनिक वास्तविक किंवा मिश्र कथा गद्यात लिहिलेल्या असतात त्याला कादंबरी म्हणतात. ज्याच्यामध्ये भगवंताच्या चरित्राच्या कथा सांगितल्या जातात त्याला पोथी म्हणतात. ज्याच्यामध्ये फार पुरातन काळातील देवांच्या संतांच्या राजांच्या कथा सांगितल्या जातात त्याला पुराण म्हणतात. ज्याच्यामध्ये भगवंताजवळ वास करणारी साधने सूत्र सांगितली जातात त्याला उपनिषद म्हणतात. ज्याच्यामध्ये माणसाच्या अंतःकरणातील अज्ञानाच्या गाठी सोडवण्याचे ज्ञान आहे त्याला ग्रंथ म्हणतात. ज्याच्यामध्ये समाजाला उपदेश करून शासन करण्याचे ज्ञान लिहिलेले असते त्याला शास्त्र म्हणतात. ज्याच्यामध्ये संपूर्ण सृष्टीचे ज्ञान असून धार्मिक ज्ञान आहे त्याला वेद म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये पुस्तक कादंबरी पोथी पुराण उपनिषद शास्त्र ग्रंथ वेद या सर्वांचे मिळून ज्ञान लिहिलेले आहे त्याला संत तुकाराम महाराजांचा गाथा म्हणतात. गाथा निळोबारायांचा आहे, गाथा एकनाथ महाराजांचा आहे, गाथा सावता महाराजांचा आहे, गाथा नामदेव महाराजांचा आहे, गाथा मीराबाईंचा आहे, गाथा कबीरजी महाराजांचा आहे, गाथा तुकडोजी महाराजांचा आहे, गाथा ज्ञानेश्वर महाराजांचा आहे आणि गाथा माझ्या तुकोबारायांचा आहे. याच गाथ्यातील आज आपण अभंग निवडलेला आहे. संतांच्या माथ्यातून गाथा बाहेर निघतो, संतांच्या माथ्यातून गाथा बाहेर निघतो. आणि आपल्या माथ्यातून काय बाहेर निघतं? एक महिला जात्यावर दळण दळत होती. दळताना भावाला गायली. ऐका बरं का महिला, दळताना भावाला गायली. महिलांचा स्वभावच खायचं सासरचं गायचं, खायचं सासरचं गायचं माही. त्या महिलेच्या माथ्यातून काय बाहेर आलं बघा. वाट चार वाट सरू काय पाहतोच खेड्याला 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 अन सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला 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 वाड्याला. गुरु 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 गुरु. तुम्ही म्हणाले गुरु गुरु काय कळालं का कोणाला? कळालं. काय जात ती जात्यावर दळत होती ना.
आणि तिच्या भावाच्या घरी चहाला का साखर नसाल. अहो हिनं तरी बरं गायलं, दुसरीने काय गायलं विचारायलाच नको. ऐका दुसरीच्या माथ्यातून काय बाहेर आलं. लिंबाच्या झाडा खाली माझा भाऊ दारू पाडी बाई पाडी ग पाडी बाई पाडी. कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची गाडी आणि हातात पडली बेडी बाई बेडी ग बेडी बाई बेडी. बघा आपल्या माथ्यातून असं बाहेर निघतं आणि संतांच्या माथ्यातून गाथा बाहेर निघतो. सुखी म्हणू